अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड। मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमक। माझ्यावरील हल्ल्यामागे राज ठाकरेच मास्टरमाइंड। राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली। मनसे कार्यकर्ते म्हणाले मिटकरींचा आरोप। तर मिटकरींच्या तक्रारीनंतर 30हून अधिक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरेंवर कारवाई व्हावी। अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक। मनसैनिकांनी गाडी फोडल्याचा अभिमान। लायकी नसताना राज ठाकरेंवर बोलतात मनसे नेते संदीप देशपांडे। तर अजितदादा गटातील नेत्यांना प्रत्युत्तर। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले। जांभोरी मैदानातील बांधकामावरून बाचाबाची। आदित्य ठाकरेंच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या स्ट्रक्चरला मनसेचा विरोध। मनसे सुपारीबाज पक्ष आहे। निवडणूक आल्यावर छत्र्या दिसतात तसं मनसे दिसतं। ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंची टीका। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रश्न लोकसभेत सुटू शकतो। सर्व पक्ष नेत्यांनी मोदींची भेट घेऊया। मोदी जो तोडगा काढतील त्याला पाठिंबा असेल। मातोश्री बाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं भाष्य। आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस। तर मातोश्री बाहेरील आंदोलनात भाजपा पदाधिकारीही सहभागी। ठाकरे गटाच्या नेत्यांचा आरोप। मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय राहणार नाही। मराठा आंदोलनावरून जरांगेंचा इशारा। जरांगे पाटलांची तब्येत अचानक खालावली। बीपीचा त्रास होत असल्याने सलाईन लावलं। आंतरवाली सराटीत जरांगेंवर उपचार सुरू। माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं। पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप। विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली। मुलगा हवा म्हणून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या महिलेने मला शिकवू नये। विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने बहिणीचा विनयभंग केला। भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार। मूठ झाकलेली आहे उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल। चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा। तर ज्यांना बाप म्हटलं त्यांना आता शरद पवार अली म्हणता। विद्या चव्हाणांची टीका। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर। दहिसर मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती। देशांतर करून गृहमंत्र्यांना भेटणं हे त्यांना तरी मान्य आहे का? नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं। उद्धव ठाकरेंची शिंदे अजितदादांवर खोचक टीका। शिंदेही मौलवींच्या विश्वास शहांना भेटायचे तर अजितदादा नाव बदलून दिल्लीला जातात। त्यांचीही चौकशी करून गुन्हा दाखल करा। संजय राऊत यांची मोठी मागणी। लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढली। राज्य सरकारकडून GR प्रसिद्ध। नवाब मलिकांच्या वैद्यकीय जामीन हायकोर्टाच्या निकालापर्यंत कायम राहणार। जामिनाबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही। ईडीच्या वकिलांकडून स्पष्ट। ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतात। भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य। अनुराग ठाकूरांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक। वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढताच आतापर्यंत 93 जणांच्या मृत्यूची नोंद। केरळमध्ये 2 दिवसांचा दुखवटा जाहीर। तर राहुल गांधी प्रियंका गांधी घटनास्थळाला भेट देणार।